धुळ्यात PNG गॅस योजना सुरू करा, मी धुळेकर संघटनेने केली प्रशासनाकडे मागणी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संदेशभूमी ते जन्मभूमी महू अस्थिकलश रथयात्रा। जनगणनेचं काम गांभीर्यपूर्वक करा, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या यंत्रणेला सूचना। आणि खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीचा यात्रोत्सव सुरू, देवीची निघाली रथातून मिरवणूक। LPG गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर मी धुळेकर संघटनेतर्फे धुळे शहरात PNG पाईप नॅचरल गॅस ही योजना तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबत उपजिल्हाधिकारी महादेव खेडकर यांना निवेदन देण्यात आलं। मागील एका महिन्यापासून आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे LPG गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला असून वितरकांकडे सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। यामुळे काही ठिकाणी सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचीही तक्रार करण्यात आली। याउलट ज्या शहरांमध्ये PNG गॅस योजना सुरू आहे तेथे अशा समस्या निर्माण झाल्या नाहीत, असं संघटनेनं स्पष्ट केलं। PNG गॅस हा LPG गॅसच्या तुलनेत स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असल्याचंही निवेदनात नमूद आहे। तसेच PNG गॅस वजनाने हलका असल्याने गळती झाल्यास त्याचं बाष्पीभवन होतं आणि त्यामुळे आगीचा धोका तुलनेने कमी असल्याचं सांगण्यात आलं। वाढती लोकसंख्या आणि शहराचा विस्तार लक्षात घेता भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी धुळे शहरात युद्धपातळीवर PNG यंत्रणा राबविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली। महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये PNG गॅस योजना सुरू झाली असून केंद्र व राज्य सरकार देखील या योजनेसाठी आग्रही असल्याने धुळ्यातही ही योजना तातडीने लागू करावी अशी मागणी करण्यात आली। नागरिकांचं दैनंदिन जीवन सुलभ होण्यासाठी तसेच हॉस्पिटल व हॉटेल व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी PNG गॅस योजना अत्यावश्यक असल्याचं निवेदनात म्हटण्यात आलं आहे। यावेळी संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल यांच्यासह छोटू पोद्दार, संजय सरदार, किशोर बोरसे, फरदीन शेख, आफ्रिदी शेख, सलमान पठाण हे उपस्थित होते। आखाती भागात युद्ध सुरू आहे व युद्ध सुरू असल्यामुळे LPG गॅसचा खूप तुटवडा निर्माण झाला आहे आणि मुख्यतः LPG गॅसचा काळाबाजारी पण सुरू आहे। काळाबाजार सुरू आहे व सामान्य नागरिकांना खूप त्रास होत आहे। या धर्तीवर मी धुळेकर संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनातून मागणी करण्यात आली आहे की धुळे शहर हे महानगरपालिकेचे शहर आहे आणि लोकसंख्या पण खूप झपाट्याने वाढत आहे आणि कॉलन्या, परिसर आणि मोठमोठ्या बिल्डिंगा पण धुळे शहरात उभ्या राहत आहेत, ह्या सिस्टम वगैरे। तर अशावेळी LPG गॅसचा जो तुटवडा किंवा त्याचा सप्लायचा जो प्रॉब्लेम आहे तो दूर करण्यासाठी धुळे शहरातसुद्धा PNG गॅसचा जो यंत्रणा किंवा योजना सुरू करावी अशी मी मागणी केली आहे। म्हणजे पाईप नॅचरल गॅस, कारण की त्याचे फायदे पण खूप आहे, LPGपेक्षा तो स्वस्तही असतो, त्याचप्रमाणे तो वजनाने हलका असल्यामुळे आग लागायचा धोकाही कमी असतो। तर धुळे शहरामध्ये जर PNG गॅस योजना यंत्रणा सुरू झाली तर प्रत्येकाच्या घरात पाईपद्वारे जो गॅसचा सप्लाय होईल आणि त्यामुळे हा जो गॅसचा तुटवडा किंवा जे लोकांना पायपीट करायला लागते, प्रत्येक गॅस एजन्सी बाहेर उभ्या राहतात रांगेमध्ये किंवा नंबर लागत नाही, तर या सगळ्या समस्या बंद होतील। म्हणून PNG गॅस योजना ही लवकरात लवकर धुळे शहरात लागू करावी अशी मी मागणी केली आहे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने संदेशभूमी धुळे ते भीम जन्मभूमी महू मध्य प्रदेश अस्थिकलश संदेश रथयात्रा काढली जाणार आहे। या रथयात्रेचे 2 टप्पे आधीच पूर्ण झाले आहेत। तिसरा टप्पा 3, 4, 5 मे 2026 संदेशभूमी ते भीम जन्मभूमी महू मध्य प्रदेश आणि चौथा टप्पा नागपूर दीक्षाभूमी तसेच 1 जानेवारी 2027 रोजी भीमा कोरेगाव विजयस्तंभ येथे अभिवादन असा आहे। या रथयात्रेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचं दर्शन जनतेसाठी खुलं करण्यात आलं असल्याची माहिती संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन समितीचे प्रवर्तक आनंद सैंदाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष डॉक्टर विजय कांबळे यांनी साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। सैंदाने आणि डॉक्टर कांबळे म्हणाले की
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शिक्षणावरील प्रेम सर्वश्रुत आहे. त्यांनी स्वतःचं घर बांधण्यापूर्वी आपल्या ग्रंथांसाठी राजगृह उभारलं. वंचित पीडित शोषित समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून उभारी देण्याचं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं. त्यांच्या याच विचारसरणीला पुढे नेण्यासाठी संदेशभूमीला अधिकृत ऐतिहासिक स्थळाचा दर्जा द्यावा, संदेशभूमी सर्वसामान्य नागरिक, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी खुले करावे, विद्यार्थ्यांसाठी वाचन कक्ष सुरू करावा, आधुनिक सुविधा असलेलं ग्रंथालय उभारावं, संशोधनाचं अभ्यास केंद्र म्हणून ही पवित्र भूमी विकसित करावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी ही केवळ काही व्यक्तींवर नसून संपूर्ण समाजाची असल्याने संदेशभूमी ही विचारांची आणि परिवर्तनाची भूमी बनविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं. पत्रकार परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष देविदास जगताप, सचिव इंजिनियर जी.के. गवळे, विजय भांबरे हे उपस्थित होते. हे संदेशभूमीचं जे कार्य आहे ते आता चांगल्या परीने जात आहे. तर ते एक इन्स्पायरिंग गोष्ट आहे. म्हणजे एक खूप चांगल्या प्रकारे ते मॅनेज करतात, सगळं काही गोष्टी हँडल करतात आणि एक स्टेप बाय स्टेप कुठल्याही गोष्टीला जर स्टेप बाय स्टेप प्लॅन दिला आणि प्लॅनिंगने जर काम केलं तर 100% आपल्याला आपलं उद्देश साध्य करता येतं. हॅपहॅझर्डली कुठलंही काही काम करता येत नाही. म्हणजे इवन मी डॉक्टर आहे, ऑपरेशन करतानाही कुठल्याही गोष्टी म्हणजे या गोष्टीनंतर हीच गोष्ट झाली पाहिजे, या गोष्टीनंतर दुसरी गोष्ट भेटली तर ते कुठलंही फ्रॅक्चर जोडत नाही, तसा एक प्रकार असतो. तर अशा प्रकारे ह्या स्टेपनंतर ही स्टेप करावी, ही स्टेप नंतर स्टेप 3 करावी. म्हणजे 1 2 3 4 5 6 हा एक प्लॅन पाहिजेलच. त्यासोबत प्लॅन बी पण पाहिजेलच, तो पण त्यांच्याकडे आहेच. अशा प्रकारे जर आपण सगळ्या प्लॅनिंगने आणि एकत्र येऊन युनिटीने आणि एकरूप होऊन काम केलं म्हणजे इरिस्पेक्टिव ऑफ एवरीथिंग, तू बडा मैं छोटा, ये सब छोड़ के अगर आपण ये सब ये काम किया एव्हरीथिंग गोज वेल आणि सगळं एका लाईनीत जर गेलं आणि सगळं मिळून एक बंधू समजून आपण काम केलं तर डेफिनेटली आपण आपला जो टार्गेट आहे, आपला जो अचिव्हमेंट आहे तो आपण मिळूया, आपला गोल साध्य करूया. अँड डेफिनेटली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आणि आशीर्वाद आपल्यासोबत नेहमी राहणार आहे. त्यांच्यामुळेच आपण आहोत, त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. हाच जन्म आहे, एकच जन्म मिळतो, एका जन्मात सगळं काही करता येत नाही. पण जेवढं करता येईल तेवढं करूया आणि मिळूया आणि काहीतरी साध्य करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीच्या वतीनं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मठिकाणी संदेशभूमी ते जन्मभूमी अशी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्थिकलश रथयात्रेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. त्या 3 एप्रिल, 4 एप्रिल, 5 एप्रिल असा 3 दिवसाचा तो आमचा दौरा असणार आहे. त्याच्यामध्ये आमचे सर्व संघटनेचे, आमच्या संदेशभूमी कृती समिती सर्व पदाधिकारी आणि काही मान्यवर आणि भिक्षू संघ असे सोबत घेऊन आम्ही ती रथयात्रा आयोजित केलेली आहे. ते 2 आमचे मुक्काम होणार आहेत. एक बोराडीला होईल पहिला, दुसरा ठिकरी म्हणून एक गाव MP मध्ये तिथं होईल आणि तिसरा आम्ही जन्मभूमी मऊ येथे जाऊन भिक्खू संघ जो काही तिथं आहे आणि तिथले जे काही पदाधिकारी हे सर्व आमच्या कार्यक्रमाचं तिथं समारोप होईल आणि त्याच्यानंतर ही आमचा 3रा टप्पा संपेल. भविष्यामध्ये देखील आमचे आणखी 2 टप्पे राहिलेले आहेत. एक दीक्षाभूमी आम्ही जाणार आहोत आणि एक भीमा कोरेगाव माळ असं आम्ही एक संदेशभूमी भीमा कोरेगाव आणि माळ अशी ती एक रॅली असणार आहे. ती भविष्यामध्ये आम्ही तिचं नियोजन करणार आहोत आणि या रथयात्रेमध्ये सर्व आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं ही मी आजच्या दिनी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनगणनेची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येकाने जनगणनेचं कार्य गांभीर्यपूर्ण करावं अशा सूचना जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी दिल्या. जनगणना संचालनालय महाराष्ट्र, मुंबई आणि जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जनगणना 2027 अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात 3 दिवसांपासून जिल्हास्तरीय प्रशिक्षण सुरू होतं. त्यांचा शनिवारी दुपारी समारोप झाला. त्यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी शरद पवार, जनगणना संचालनालयाचे उपसंचालक सागर बागुल, प्रशिक्षक पार्थ पहाड, श्रीकांत बनकर आदी उपस्थित होते. या प्रशिक्षणात चार्ज ऑफिसर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते म्हणाल्या की जनगणना 2027 ही 2 टप्प्यात होणार आहे. 1 ते 15 मे या कालावधीत पहिल्या टप्प्यात प्रथमच स्वगणना सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
त्यात घरांची यादी व घरांची गणना करण्यात येईल. ही माहिती पुढील गणनेसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. त्यानंतर 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत घरोघरी जाऊन माहितीचं संकलन करण्यात येईल. जनगणना प्रक्रियेत सेन्सस 2027 HLO या मोबाईल ॲपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने माहिती संकलन केलं जाईल. त्यामुळे जनगणनेची माहिती अचूकपणे नोंदवावी, प्रत्येकाने याविषयीची माहिती समजून घ्यावी. काही अडचणी आल्या तर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित जनगणना कक्षाशी संपर्क साधावा. निवडणुकीत ज्याप्रमाणे जिल्हा प्रशासनातर्फे कार्यवाही केली जाते त्याप्रमाणेच राष्ट्रीय जनगणनेचं काम पूर्ण करावं, असं आवाहन त्यांनी केलं. निवासी उपजिल्हाधिकारी पवार यांनी सांगितलं की मास्टर ट्रेनरचं प्रशिक्षण यशोदात पूर्ण झालं आहे. आता पुढील टप्प्यात क्षेत्रीय प्रशिक्षकांचं प्रशिक्षण होईल. जिल्हाधिकारी कार्यालयात जनगणना कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून तेथे आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. डिजिटल पद्धतीने गणना होत असल्याने कक्षात सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. यावेळी तहसीलदार साहेबराव सोनवणे साक्री, अरुण शेवाळे धुळे यांच्यासह महसूल आणि नगर परिषद प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तहसीलदार सोनवणे यांनी आभार मानले. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीचा यात्रोत्सव आणि चैत्र पौर्णिमेनिमित्त आई भगवतीची देवीची नवीन चांदीच्या मूर्तीची पितळी रथातून मिरवणूक काढण्यात आली. रथपूजन महापौर मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, बेटी बचाव बेटी पढावच्या प्रदेश उपाध्यक्षा अल्पा अनुप अग्रवाल, शिवसेनेचे ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या हस्ते झालं. DYSP राजकुमार उपासे, आझादनगर पोलीस ठाण्याचे PI निवृत्ती पवार, माजी नगरसेवक गुलाब माळी, नगरसेवक सनी चौधरी, प्रतीक करपे, नगरसेविका सुरेखा उगले, योगिता कुटे, प्रफुल्ल पाटील, किशोर चौधरी, रंगा अण्णा शिल्पी, सिद्धू चौधरी, श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव, संजय गुरव, मनोहर गुरव, नंदलाल सोनवणे, महेश गुरव, सुनील गुरव, पंकज गुरव, विशाल गुरव, बळवंत गुरव, सारिका अहिरराव आदींसह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रथ मिरवणुकीत फेटेदारी महिलांसह भाविकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्ट देवपूर धुळे एकविरा देवीच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. आज चैत्र शुद्ध पौर्णिमा निमित्ताने आई एकविरा मातेचा पूर्ण धुळे शहरातनं परिक्रमा करणारा पितळी रथ आणि त्यात चांदीची मोठी मूर्ती असं ठेवून आई भगवतीची रथयात्रेला सुरुवात झाली आहे. रथयात्रा पूर्ण धुळे शहरातनं फेरी मारून कमीत कमी हे रथयात्रा 12 तास चालते. तर 12 तासाच्या या रथयात्रेत धुळे शहराचे नागरिक मोठ्या आनंदाने स्वागत करतात. स्वागत करून आई भगवतीचा आशीर्वाद घेतात, प्रसाद घेतात आणि आपला आनंद द्विगुणा करून घेतात. तर सगळ्या भाविकांना परत विनंती आहे की आता रथ उत्सवात सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आनंद द्विगुणा करून घ्यावा. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.